सध्याच्या काळात उत्पन्न कमी आणि महागाई आणि खर्च हा वाढतच चाललाय. तर अशा काळात बचत कशी होणार हा प्रश्न मला सतत लोक विचारत असतात. मी प्रत्येक व्यक्तीला एक गोष्ट सांगतो की खर्च करणं हे आपल्या हातात आहे. तुम्ही जर का 50,000 रुपये महिन्याला कमवताय आणि तुम्ही 30,000 रुपये खर्च करताय, तर हा 30,000 रुपये खर्च कुठे होतोय हे लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. आज माझ्याकडं असेही क्लायंट्स आहे जे 1 लाख रुपये कमवतात आणि 10,000 रुपयाची SIP करतात. त्याच्या अपोजिटमध्ये माझ्याकडे असेही क्लायंट्स आहे जे 50,000 रुपये कमवतात आणि 30,000 रुपयाची SIP करतात. यू नीड टू अंडरस्टँड की महिन्याला आपले पैसे जात आहे कुठं. म्हणून म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करताना नुसतीच इन्व्हेस्टमेंट नाही करायची, तर एक चांगला फायनान्शियल प्लॅन किंवा एक चांगलं फ्रेमवर्क पाहिजे. आपण जर पुढचे 15 ते 20 वर्ष त्या फायनान्शियल प्लॅनवर स्टिक राहिलो आणि कन्सिस्टंटली म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत गेलो अकॉर्डिंग टू आवर फायनान्शियल प्लॅन, तर म्युच्युअल फंड हॅज अ पॉवर टू चेंज युअर लाईफ. तुम्हालाही जर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करून हवं असेल म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट थ्रू, तर दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला हेल्प करेल.